मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 3 दिवस उलटले, 4था दिवस सुरू आहे। पहिल्याच दिवशी राज्य शासनाने परवानगी दिली, मात्र 2 दिवसाची परवानगी नाही, पोलिसांनीच ती परवानगी दिली अशी धक्कादायक बाब समोर येते। शासन जी काही आता सध्याची परिस्थिती आहे कसं बघता त्याच्याकडे? हे बघा, आम्ही गेल्या 10 ते 15 दिवसापासून आम्ही वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सरकारला सांगत होतो की मनोज जरांगेंना मुंबईमध्ये येऊ देऊ नका, आणि न्यायालयाचंही तसं जजमेंट होतं, पण तरीसुद्धा यांची पार्श्वभूमी ही दंगलीची आहे। बीड शहर यांनी जाळलेलं होतं आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राउंडला फिरतो आहोत। आम्हाला कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं आम्ही हे महाराष्ट्राला सांगत होतो, मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो। ही माणसं बोलतात एक, करतात एक, आणि यांच्या मागं राजकीय ताकद आहे, आमदार खासदारांची ताकद आहे यांच्या मागं। आणि यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट असोत किंवा काँग्रेसची माणसं असोत किंवा अजून कोणी असोत, ही सगळी माणसं यांच्या मागं खूप मोठी ताकद आहे आणि तुम्ही यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका। सणासुदीचे दिवस आहेत, ही भूमिका आम्ही 15-20 दिवसापासून शासनासमोर मांडत होतो। सन्माननीय न्यायालयानं तसा निर्देशसुद्धा दिलेला होता आणि त्याचं प्रत्यंतर आज येतं आहे। अजूनही वेळ गेलेला नाही। या माणसांना कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही। या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करणे ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, मंत्रिमंडळाची, शासनाची जबाबदारी आहे। आणि लोकशाहीमध्ये संविधान श्रेष्ठ आहे। असं जर तुम्ही लाड करायला लागला, उद्या कोणीही बिंढोक माणूस इथं येईल आणि अनाठायी मागण्या करेल आणि व्यवस्था वेठीस धरेल। मुंबईमधले पत्रकार सुरक्षित नाहीत, मुंबईमधल्या महिला सुरक्षित नाहीत, मुंबईमधला चाकरमानी सुरक्षित नाही, रोडवरचा माणूस सुरक्षित नाही, आणि काय येडचाळे करतात आणि कशासाठी लाड लावलेत या माणसाचे, अशी आम्हाला या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करायची आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हतबलता झाले का ज्या पद्धतीनं मराठा आंदोलक मुंबईत आलेले आहेत आणि ज्या पद्धतीची आता मुंबईत स्थिती निर्माण झाली, त्याचा अर्थ सरकार हतबल झाले का या सगळ्या? हे बघा, हातबल व्हायचं काही कारण नाही। वाघ म्हणलं तरी खातोयच आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच। अरे याला धरा ना, 28.5 किलो वजन आहे याचं, आणि काय लावलंय हे? महाराष्ट्रामधली 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे। अशा खुळचट माणसाच्या नादी लागू नका तुम्ही। यांना कायदा मान्य नाही, संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, मुख्यमंत्र्याची आयमाई काढली जाते आणि तुम्ही याला रेड कार्पेट घालता आणि त्याला आमदार, खासदार, मंत्री त्याला भेटी देतात। म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे। ज्या ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य तो धडा शिकवतील। जरांगेंनी अशी भूमिका घेतलेली आहे की त्या बैठकीमध्ये तुमची काय मागणी असेल, काय तुम्ही भुजबळांना या सगळ्या निमित्तानं? हे बघा, भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत। आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निकरानं लढतो आहोत। भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी, आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही। त्यामुळे उलट आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ, पण रस्त्यावरची लढाई मात्र जशास तशी लढू। जरांगेने अशी भूमिका घेतलेली आहे, एक तर आरक्षणाचा गुलाल अंगावरती घेऊन जाईल किंवा माझी अंत्ययात्रा आझाद मैदानातनं जाईल, आणि त्याला वाढता प्रतिसाद मराठा समाजाचा मिळतोय, याकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, अशा पद्धतीनं संविधानाला न मानता, कायदे कानून न मानता, अहो मग महाराष्ट्रामध्ये 50% लोक आहेत ओबीसी विजयंती, मग या माणसांच्या सामाजिक न्याय हक्काची जी काही झोपडी आहे ती अशा अडाणी माणसाच्या सांगण्यावरनं उद्ध्वस्त होणार आहे का? संविधान श्रेष्ठ आहे कुठल्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठल्याही अनाठायी आंदोलनापेक्षा। इथल्या सर्वसामान्य माणसाचा हक्क, अधिकार अबाधित राखणं ही सरकारची जबाबदारी आहे। जरांगे पाटलांची मागणी आणि त्यासोबतच सरकार आता सध्याच्या घडीला जो विचार करत आहे, हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, अशा अनुषंगानं जर हे सगळं पॉसिबल झालं तर ओबीसी म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल? हे बघा, आता ऑलरेडी 59 लाख कुणबीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। आणि कुठल्या गॅजेटमध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे? त्या गॅजेटमधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय
असं कुणी सांगितलं? या महसुली नोंदी आहेत. त्यामुळं अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्लुजन ओबीसी मध्ये झालेलं, इथला ओबीसी बांधव खपवून घेणार नाही. जे संविधानाला मान्य नाही, जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, जे राज्य मागासवर्ग आयोगांना मान्य नाही. मुख्यमंत्री महोदय, या बावळट माणसाच्या नादी लागून ओबीसींचे हक्क अधिकार संपवून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका. एक तर ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय आता आहे या बाबतीत, आणि या बाबतीत काही आज चर्चा होणार आहे? हे बघा, कुणबी नोंद फक्त कुणबी असेल तर त्याला मंडल आयोगानंच इन्क्लूड केलेलं आहे. पण जर बोगस कुणबी असतील, नावापुढं लिहिलं गेलं असेल, बोगस कागदपत्राच्या आधारे जर कोणी ओबीसी मध्ये शिरू पाहत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल. साधारण मुंबईच्या रस्त्यांवरती आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत बांधवांना, मराठा बांधवांना, की तुम्ही मुंबईकरांना काही त्रास होईल असं काय वागू नका. मात्र मुंबईच्या मुख्य चौकामध्ये CST स्टेशनच्या समोर पूर्ण जो रस्ता आहे तो जवळपास 2-3 दिवसापासून बंद आहे आणि त्या भागातले अनेक रस्ते बंद आहेत. तिकडे कचऱ्याची गाडी सुद्धा खरं तर मराठा बांधव हलू देत नाही. हे बघा, ही लोक गावाकडून जी आलेली आहेत, ही गावातली मटका बुक्की, गावातले 2 नंबरचे धंदे, वाळूचे ठेकेदार, वेगवेगळ्या आमदार खासदारांचे चेले चपाटे, गावामध्ये दहशत करणारी मंडळी मुंबईला आलेत. गावामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी मंडळी ही मुंबईला आलेली आहेत. त्यामुळं गाव माझ्या बापाचं, त्याच पद्धतीनं ते मुंबईमध्ये राहत आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथं चाकरमानी राहतात, इथं प्रशासक राहतात, इथं सगळी लोक राहतात. मुंबईला वेठीस धरण्याचा अधिकार या गावगंडांना कुणीही दिलेला नाही. कायद्यानं चोखपणे काम करावं आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करावं. आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार? हे बघा, माननीय भुजबळ साहेबांनी ज्या काही प्रमुख मान्यवरांना, पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, आम्ही आज भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहोत. रस्त्यावरची लढाई आम्ही मोठ्या ताकदीनं लढू. भुजबळ साहेब कॅबिनेटमधली, हाऊसमधली लढाई मोठ्या ताकदीनं लढतील. आपल्याला कोणाची नावं सांगता येईल? कोण नावं मला माहिती नाहीत, मी आत्ताच पोहोचलोय आणि माननीय भुजबळ साहेब सांगतील ती नावं असतील, त्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही. धन्यवाद. 4 दिनों से मुंबई में देख रहे हैं मोटी गर्दी, मराठा रिजर्वेशन को लेकर के केस चल रहा है, कैसे लगता है सॉल्यूशन निकलेगा? मुंबई फिर से खाली होगी? ये जरांगे पाटिल की जो मांग है, ये मांग एज पर लॉ नहीं है, एज पर कॉन्स्टिट्यूशन नहीं है. अगर इस महाराष्ट्र का जो पिछड़ा वर्ग है, उस जिसके साथ सैकड़ों सालों से सोशल डिस्क्रिमिनेशन हुआ है, उसके रिप्रेजेंटेशन के लिए ये रिजर्वेशन है. ये कॉन्स्टिट्यूशन का मेन अर्थ है. और ये लोग, हम गरीब हुए हैं, इसीलिए हमें ओबीसी रिजर्वेशन चाहिए, ये ऐसी अनाठाई मांग कर रहे हैं. ये बेकायदा है. और ओबीसी रिजर्वेशन ये उनके प्रतिनिधित्व के लिए दिया है. मंडल आयोग इम्प्लीमेंट होने के बाद लोकल बॉडीज में, पंचायत राज में आधा % ये जो ओबीसीओ है, पिछड़ा वर्ग है, घुमंतु नॉन घुमंतु है, इनके अधिकार के लिए ये रिजर्वेशन मिला है. मराठा कम्युनिटी ये डोमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र है. मराठा कम्युनिटी ये शासक वर्ग है. अगर ये ओबीसीओ के आरक्षण में आएगा, ओबीसीओ के दायरे में आएगा, तो ओबीसी का रिजर्वेशन खत्म हो जाएगा. इसलिए हम ओबीसीओ के रिजर्वेशन के बारे में हम रास्ते की लड़ाई लड़ रहे हैं. और ये बात, मराठा कम्युनिटी का इंक्लूजन हम सह नहीं पाएंगे. महाराष्ट्र सरकार को ये बात आपने बता दी कि बड़ा विरोध ओबीसी कम्युनिटी द्वारा पूरे महाराष्ट्र में किया जाएगा, कि किसी भी तरह से बात को विचार किया जाता है कि मराठा को ओबीसी में आरक्षण दिया जाए. ये देखो, ओबीसी बांधव, इनका वॉइस साइलेंट है. इसका मतलब ये नहीं है कि उनको कोई समझ नहीं आ रहा है. वो ओबीसी कम्युनिटी है, ये प्रोफेशनल मतलब व्यवसाय कर रही है हर गांव में. उनका प्रोबेशन पॉलिटिक्स नहीं है. मराठा कम्युनिटी का प्रोबेशन पॉलिटिक्स है और सैकड़ों सालों से है. ओबीसी अगर इकट्ठा आएगा तो 50% ओबीसी है. अगर ये इकट्ठा आएगा तो इधर की राजनीति भी बदल देगा, परिवर्तन होगा. जिस महाराष्ट्र में फुले शाहू अम्बेडकर ने जन्म लिया, जिस महाराष्ट्र के फुले शाहू अम्बेडकर ने देश को लोकशाही में संविधान दिया, समता का तत्व दिया, बराबरी का तत्व दिया, रिजर्वेशन पॉलिसी से अवसर दिया, संधि दिया, ये संविधान का मूल तत्व हमारा महाराष्ट्र बचाएगा. और ओबीसी खुल के सामने आएगा. और बैलेट की बात
अगर इस गवर्नमेंट को समझेगी तो बैलेट की बात करेगा। कल अबू आसिम आजमी जरांगे पाटिल से मिले और कहा कि मुसलमानों को भी 5% आरक्षण सरकार को देना चाहिए, क्या कहना चाहते हैं? मुसलमान के अंतर्गत अगर 100% मुसलमान हम पकड़ते हैं, उसमें से 60% मुसलमान ऑलरेडी ओबीसी में है और इनका 82 GR बनाने में ज्येष्ठ ओबीसी लीडर शब्बीर भाई अंसारी ने बहुत सारा काम किया है। हमारी मांग है आजमी साहब को कि ऑलरेडी 60% ऑलरेडी ओबीसीओ में है और उनका कास्ट सर्टिफिकेट लोकल के तहसीलदार, कलेक्टर, इन लोगों को वो अधिकार दिया है। और ये हमारा मुस्लिम बांधव जो छप्परबंद है, जो बागबान है, जो गांव में ये सब लोग हैं, ये हमारे साथ है। और ये ओबीसी अगर मुस्लिम में जो आ रहे हैं ओबीसी, ये सब हम इकट्ठा है और हम हमारी हक और अधिकार की बात करेंगे। बार-बार चुनाव जब नजदीक आते हैं तो ये प्रोटेस्ट होने लगते हैं। मराठा का भी प्रोटेस्ट पहले हुआ था, फिर बंद हुआ, अब चुनाव नजदीक है तो आपको लगता है ये प्रोटेस्ट किए जाएंगे? ये टोटल पॉलिटिकल आंदोलन है, क्योंकि अभी मराठा कम्युनिटी को एससीबीसी का 10% आरक्षण दिया है। उसका शिक्षा और नौकरी एंट्री पॉइंट में ओबीसी से भी कट ऑफ कम है, मगर जरांगे को ये नहीं चाहिए। गांव में जो पंचायत राज का इलेक्शन हो रहा है बहुत दिनों के बाद, ये इलेक्शन में उनका गांव में जो जात वर्चस्व है वो वर्चस्व बढ़ाने के लिए ये पॉलिटिकल आंदोलन कर रहे हैं। और इसके पीछे शरद चंद्र जी पवार, उद्धव ठाकरे गुट के आमदार एमएलए एमपी और अजित दादा पवार के एमएलए एमपी, ये सब लोग मिलजुल के जरांगे को फ्यूल, रसद और बढ़ावा दे रहे, लोगों को भेज रहे, गाड़ियां दे रहे हैं। ये जवाबदारी से मैं फील्ड से आता हूं और फील्ड में से आया हूं, ये मैं जवाबदारी से बोल रहा हूं। हमारी अगली रणनीति तय हो जाएगी, भुजबल साहब बता देंगे और हम रास्ते की लड़ाई भी लड़ेंगे और कानून की लड़ाई भी लड़ेंगे। सत्ता में रहकर क्यों लगता है आपको अजीत दादा इस पूरे प्रोटेस्ट को सपोर्ट कर रहे हैं? देखो ना, अजीत दादा आमदार के एमपी जो विजय सिंह पंडित है, जो प्रकाश सिंह सोलंकी है, इन लोगों ने इस जरांगे को गाड़ियां, पैसा, लोगों को भेजना, ये सारा काम किया है और मीडिया के सामने आके बताया है, रैली में सहभाग लिया है, सब घोषणा विषणा दिया है। इसका मतलब ये है कि अजित दादा पवार इधर देवेंद्र फडणवीस के मंत्रिमंडल में डिप्टी सीएम पद पे काम कर रहे हैं और उनके एमपी एमएलए ये सब लोग उनको डायरेक्ट लिख के अपने लेटर हेड पे सपोर्ट कर रहे हैं। इसका मतलब ये है कि देवेंद्र फडणवीस का सरकार, उनका गवर्नमेंट देवेंद्र फडणवीस को सीएम पद से खींचना, ये रणनीति अजित दादा पवार के एमपी एमएलए और अपोजिट के तो कर रहे हैं। याच्यामध्ये तुम्ही ज्यांची नावं घेतली, विजय सिंह पंडित आणि त्यासोबतच सोळंके यांनी एक नवी मागणी केलेली होती, ज्यांच्याकडे सातबारा आहे, ज्यांच्याकडे शेती आहे, अशांना कुणबी संबंधून त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावं। असं होऊ शकत नाही, मी मराठीत बोलतोय। हे बघा, कुणबी कुणाला म्हटलं गेलं? जो जागीरदाराच्या, इनामदाराच्या शेतीवरती जाऊन ज्यानं कुणबावा केला, जो स्वतःची जमीन आपल्या लेकरा बाळासहित स्वतः कसतो, त्याच्या बाबतीमध्ये कसलं सोशल डिस्क्रिमिनेशन? स्वतःची जमीन कसण्यामध्ये कसला सामाजिक दुजाभाव? जो लेबर आहे, जो शेतमजूर आहे, जो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन ज्यांनी कुणबी सारखी शेती केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं होतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोकणामधला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, खानदेश, विदर्भामधला जो शेतकरी आहे, जो मजूर आहे, ज्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला, त्या कुणब्यांना आरक्षण दिलंय। स्वतःची 50-100 एकर जमीन स्वतः कसणाऱ्या कुणब्याला दिलेलं नाही। आणि कुणबीच म्हणायचं म्हणलं तर ब्राह्मण कुणबी आहेत, जैन कुणबी आहेत, लिंगायत कुणबी आहेत, मुस्लिम कुणबी आहेत, मग या सगळ्या कुणब्यांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देणार का? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने आम्हाला द्यावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.